राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। अनौपचारिक गप्पांमध्ये सुनील तटकरे यांनी हा दावा केलाय। गेल्या काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असाही दावा तटकरेंनी केलाय। पक्षांतर्गत नाराजीतूनच पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत शरद पवार गटाचे आमदार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, शरद पवार गटासाठी हा फार मोठा धक्का असेल जर हा दावा खरा निघाला तर। काय नेमके सध्या चलबिचल सुरू आहे शरद पवार गटामध्ये? लोकसभेचे निकाल 4 तारखेला लागणार आहेत। तत्पूर्वीच महाराष्ट्रामध्ये जे फुटलेले पक्ष आहेत त्यांचे नेते वेगवेगळे दावे करताना दिसून येत आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा आहे की शरद पवार यांच्या पक्षातले काही नेते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। काहींच्या दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बैठका देखील होत आहेत। वास्तविकतेत हा दावा तटकरेंचा याला कोणताही सदर पुरावा नाही या पण एक राजकीय गॉसिप मात्र सुरू झालेला आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस लोकसभेचा प्रचार सुरू होता त्यावेळेस स्वतः शरद पवार यांनी पुढील कालावधीमध्ये काही राजकीय प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं होतं। कदाचित यालाच दुजोरा देणारं तटकरेंचे विधान आहे की काय असं म्हणावं लागेल। महाराष्ट्रामध्ये निकाल लागल्यावर अनेक पक्ष आणि अनेक नेते विधानसभेच्या तोंडावर एकमेकांच्या वेगवेगळे वक्तव्य करतायत। कदाचित त्यातली वक्तव्य सत्यातही उतरतील। तुर्तास तरी तटकरेंचा जो दावा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे काही नेते विशेषतः काही आमदार पुढील कालावधीमध्ये काँग्रेसमध्ये जातील। त्याचवेळी तटकरेंचा देखील असाही दावा आहे त्यातील आमच्याबरोबर समविचारी असणारे काही लोक राष्ट्रवादी शरद पवार गटातले आमदार देखील आमच्याबरोबर येतील। 4 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक भूकंप पाहायला मिळतील असं दिसून येतंय। नक्की, धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।